हाय फॅमिली, चष्मेवाला घर चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आता तुम्ही सांगा, आपल्या घरी अचानक पाहुणे आले, काही फेस्टिवल आहे, तर गोड काय बनवायचं बरं? नेहमीची तीच खीर, गुलाबजाम, पण त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं करायचं आहे. तर घरातल्या काही अवेलेबल असलेल्या गोष्टींपासून मी आज तुम्हाला कलाकंद मिठाई बनवणार आहे आणि ते दाखवणार आहे. तर प्रिशा, तुला काय बोलायचं आहे का आपल्या फॅमिलीला? ही आहे माझी बेस्ट फ्रेंड आराध्या. तुम्ही हिला मागच्या व्हिडिओमध्ये बघितलाच असाल. आराध्या, तुला काय बोलायचंय का? हा, कालचे मला मोदक खूप आवडले, ते खूप छान होते. तर तुम्ही चष्मेवाला घरला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आता आपण कलाकंद बनवूया. त्यासाठी लागणारं साहित्य आधी बघून घेऊया. काय प्रिशा? चला. हाय, चला तर आता आपण कलाकंद बनवून घेण्यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते पटापट बघून घेऊया. कलाकंद बनवण्यासाठी लागणारं साहित्य हे 1/2 किलो पनीर आहे. ते मी ग्रेट करून घेतलंय, म्हणजे किसून घ्यायचं किंवा बारीक चुरून घ्यायचं. हे दूध आहे, 1 वाटी दूध घेतलेलं आहे. लागलंच तर अजून आपण परत घेऊ शकतो. ही साखर आहे, 1 कप. पिस्ता आहे, काप केलेले आहेत पातळ. वेलची पूड आहे. ही मिल्क पावडर आहे. हे कंडेन्स मिल्क आणि आपलं नेहमीचंच गोवर्धन घी, शुद्ध गाईचं घी, हे आपण वापरणार आहोत कलाकंदसाठी. चला तर सुरुवात करूया पटापट. चला आता आपण गॅस लावूया. आपलं कढई ठेवूया गॅसवरती. ती थोडी तापू द्या. मग बघताय की नाही माझे व्हिडिओ? बघा, नक्की बघा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचा. तर तुम्हाला मी नवीन नवीन रेसिपी दाखवणार, अजून छान छान रेसिपी मी दाखवणार आहे. तर बघत राहा माझे सगळे व्हिडिओ, तुम्हाला नक्की आवडतील. तर बघा, अशा प्रकारे कढई चांगली तापलेली आहे. आता मी याच्यामध्ये दूध ऍड करते. लागलंच तर नंतर परत तुम्ही थोडंसं टाकू शकता, पण सध्या तरी काय गरज नाहीये, कारण याच्यात आपली मिल्क पावडर सुद्धा जाणार आहे. आता याच्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं. बघा कसं चांगलं तापते. बारीक गॅस करायचा, लगेच बारीक गॅस केला. आता तुम्ही बघू शकता, दूध चांगलं थोडंसं तापत आलेलं आहे. याच्यामध्ये जर का तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल तर तुम्ही दुधाचा जास्तीत जास्त वापर करा. होतापर्यंत 1 लिटर, अर्धा लिटर असं. मी 1 वाटी फक्त दूध वापरलेलं आहे, कारण मी मिल्क पावडर सुद्धा टाकणार आहे. मिल्क पावडरने टेस्ट अजून छान येते. आता हे दूध गरम झालेलं आहे. मी ऑलरेडी गरम केलेलं होतं दूध, तर याच्यामध्ये 1 वाटी दूध टाकलेलं आहे. आता मी याच्यामध्ये पनीर ऍड करणार आहे. हे ग्रेट केलेलं पनीर आपण याच्यामध्ये ऍड करायचं आहे. गॅस स्लो ठेवायचा, हा फास्ट नाही ठेवायचा. चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. जेवढं छान मिक्स कराल ना, तेवढं चांगलं त्याला टेक्स्चर येतं. बघा, तुम्ही बघू शकता हळूहळू घट्ट व्हायला लागले. चांगला असा गोळा तयार झाला पाहिजे व्यवस्थित, की जेणेकरून आपल्याला एका डिशमध्ये सेट करता आलं पाहिजे, डिश किंवा ट्रे. बघा आता कसं घट्ट व्हायला आले. या स्टेजला आपण कंडेन्स मिल्क टाकायचं आहे, अमूलचं. याच्यामध्ये थोडीशी साखर मी मिक्स करते.
कंडेन्स मिल्क असतं गोड, पण आता जर मी मिल्क पावडर प्लस मी पनीर वगैरे ॲड केले तर त्याला थोडं जास्त लागतं, गोडपणा आला पाहिजे ना व्यवस्थित। आता हे शिजेपर्यंत तसंच मिक्स करत राहायचं जेणेकरून चांगलं घट्ट झालं पाहिजे। आता तुम्ही बघू शकता हे जे साईडने जे येतं ना ते पण काढायचं, त्याच्यात मिक्स करायचं, ते पण छान घट्ट होऊन द्यायचं आहे सगळं, नाही तर साईडने लागलेलं असतं ना ते मग करपत जातं, मग ते आपल्या मिठाईमध्ये मिक्स करायचं। अगदी चांगल्या प्रकारे मिक्स जेवढं छान कराल, बारीक गॅसवरती जेवढं तुम्ही छान शिजवाल तेवढं ते दाणेदार होते हा मिठाई। दाणेदार मिठाई होण्यासाठी आपल्याला व्यवस्थित मिक्स करावंच लागतं, गुठड्या होऊन द्यायचं नाही जास्त। याच्यात थोडी आपण केसर मिक्स करू, याच्याने कलर खूप सुंदर येईल मिठाईला आपल्या आणि टेस्ट पण चांगली लागेल। थोडीशी केसर वापरायची, जास्त नाही। बघा कशा मस्त बुडबुड्या आलेल्या आहेत, असंच ते आता शिजत जाणार आणि केसरचा कलर इतका सुंदर येईल ना मिठाईला आणि एक शाही लुक येईल एकदम केसरमुळे। हे साईडने जे लागतं ना ती एक प्रकारे मलई तयार होते, दुधाची उकळते तसं घट्ट घट्ट होऊन ते आपल्याला मिक्स करायचं आहे याच्यात। 15 ते 20 मिनिटं तरी लागतात याला पूर्ण घट्ट व्हायला। हे घट्ट झालं पाहिजे तर दाणेदार लूक येणार, टेक्स्चर येणार, खायला पण टेस्टी लागणार। हे थोडं घट्ट व्हायला थोडा वेळ जातो। असंच आपण बारीक गॅसवरती व्यवस्थित मिक्स करायचंय, त्याला दाटू द्यायचंय, पूर्ण हे दूध आहे ना आटलं पाहिजे आणि असं व्यवस्थित तयार झालं पाहिजे। यात थोडे पिस्त्याचे काप टाकलेत मी या स्टेजला, थोडे पिस्त्याचे काप याच्यात शिजवायचे आणि थोडेसे वरून गार्निशिंगसाठी लावायचे। तर बघा कशा प्रकारे छान घट्ट व्हायला लागले आता आपलं मिठाईचं, एकदम सुंदर केलेले आहे। अशा प्रकारे दाणेदार मिठाई होते। तर बघा आता कशा प्रकारे घट्ट होत आली मिठाई। खूप छान वाटतोय मम्मा, ह्याला किती वेळ लागेल ग? आता होईल, थोडा वेळ अजून, 5 ते 10 मिनिटं अजून लागतील, मग तुम्हाला देते मी खूप सुंदर मिठाई खायला। आम्ही लोक खूप एक्साइटेड आहोत। बसा बाहेर, मी लगेच 5 ते 10 मिनिटांमध्ये झालं की तुम्हाला आवाज देते। तर आता बघा मुलं किती एक्साइटेड झालेत मिठाई खायला। अजून थोडा वेळ, 5 ते 10 मिनिटं त्यांना थोडा वेट करवते आणि मग माझी मिठाई तयार होईल। बघा कशा प्रकारे घट्ट झालेली आहे आपली मिठाई। हे अशी घट्ट झाली पाहिजे, सुंदर एकदम। आता हे तूप सोडायला लागेल, तूप सोडायला लागली म्हणजे आपली मिठाई तयार आहे। आता आपल्याला सेट करायचंय आणि फ्रीजमध्ये ठेवायचंय थंड झाल्यानंतर। या स्टेजला आपल्याला वेलची पूड टाकायची आहे। व्यवस्थित मिक्स करायची, झालेली आहे। आता ही मला डिश मध्ये सेट करायची आहे आणि फ्रीज मध्ये ठेवून द्यायचं आहे। अगदी अर्धा तास तरी आपल्याला फ्रीज मध्ये ठेवावी लागणार। आता हे मिश्रण झालेलं आहे, आता मला हे डिश मध्ये सेट करायचं आहे। आता मुलं तर बोलतायत की 10 ते 5 मिनिटांमध्ये, मी त्यांना सांगितलंय, पण याला अर्धा तास तरी लागणार फ्रीज मध्ये सेट व्हायला। तर आता मी फ्रीज मध्ये सेट करायला या डिश मध्ये ठेवून देते। आधी याला आपण तुपाने ग्रीस करायचंय, पूर्ण तूप लावायचंय कारण खाली चिटकायला नको म्हणून।
माझ्याकडे सध्या ट्रे वगैरे नाही आहे, तर मी ह्या डिशमध्ये सेट करणार आहे. तर चला मग आता सेट करूया. आता याला मी चांगलं तुपाने ग्रीस केलेलं आहे. याच्यावरती आता ते सेट करायला ठेवायचं आणि मग हे थंड झालं का मग आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं. चला याला चौकोन आपण करूयात. आता याला चांगला सेट करायचं आहे. गरम आहे म्हणून मी हात नाही लावू शकत. याला चम्मचने चांगलं सेट करून घेतले मी. बघू शकता तुम्ही असं चौकोन याच्यामध्ये. आता मला हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे, पण त्याआधी थोडं रूम टेम्परेचर होऊ द्या कारण हे गरम आहे. आता हे अशा प्रकारे सेट करायचं. बघा कसं छान चौकोन केले मी. आता याच्यावरून पिस्ता लावायचेत मला. पिस्ता लावून झाले का मग आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे सेट व्हायला. बघा किती छान प्रकारे मी चौकोन केलाय. आता हे अशी पिस्ता लावायचे आहेत आपल्याला लाईनीत. बघा किती सुंदर वाटते मिठाई आपली. घरातल्या घरात इतकं सुंदर पद्धतीने बनवता येते मिठाई आणि आपल्या पाहुण्यांना खायला घालायची, आपल्या घरातल्यांना खायला घालायचं. मला तर खूप आवडतं वेगवेगळ्या नवीन नवीन रेसिपी करायला. तुम्ही सुद्धा करा आणि आपल्या घरच्यांना खुश करा. बघा किती सुंदररित्या एवढं छान पिस्ते लावलेले आहेत मी, गार्निशिंग केले. आय होप तुम्हाला आवडेल माझी रेसिपी. ही तुम्ही नक्की करून बघा घरी. एकदम टेस्टी मिठाई घरच्या घरी आणि किती सोप्या पद्धतीने. किती सुंदर वाटते ही मिठाई बघूनच. प्रिशाच्या तर तोंडाला पाणी सुटणार आहे. आता ही अशा प्रकारे तयार झालेली आहे. आता आपण याला फ्रीज मध्ये ठेवायचे थंड व्हायला आणि मग नंतर त्याचे तुकडे पाडून सर्व करायचे. चला तर मग फ्रीज मध्ये ठेवूया आपण. हाय, आता आमची ही कलाकंद मिठाई तयार झालेली आहे. तर आता मी प्रत्येकाला टेस्ट साठी देणार आहे. त्याआधी तुम्हाला काय बोलायचंय का? आता माझा मित्र आलेला आहे नारायण, तर त्याला खास आम्ही इथं ह्यासाठीच बोलवलं की हे टेस्ट करण्यासाठी. आणि तो जे स्वीट बनवलेला आहे घरी ते टेस्ट करून आपल्याला सांगेल. नारायण बघ, घे तुम्ही घे पण घ्या घ्या. घ्या घ्या, तुम्ही पण घ्या, सगळ्यांनी घ्या. बघू छान कशी झाली आहे? छान छान सुंदर. आवडली? आवडली बघा, खा खा बघा. खा खा. आवडली. कशी वाटते? एकदम मार्केट सारकी सेम. मार्केट चांगली. मार्केट पेक्षा पण छान. हम्म. अरे वा. वाव. तर आता बघा, तुम्हाला पण ही रेसिपी घरी करायची असेल तर नक्की करा आणि खा आणि घरच्यांना सुद्धा खायला घाला. आणि आमच्या चॅनलला लाईक, Like. शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. सो बाय बाय फॅमिली. Bye आपण bye. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड बाय.